शेंगदाण्याची चिक्की तीही एकदम सहज तुटणारी आणि तोंडात घातल्यावर एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत लागणारी बनवायची असेल तर 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे, त्याच्या साली निघेपर्यंत ह्याला छान भाजून घ्यायचं। शेंगदाणे भाजून झाल्यावर थोडे थंड होऊ द्यायचे। थंड झाल्यावरती याच्या सगळ्या साली काढून घ्यायच्या। सगळे शेंगदाणे सोलून झाल्यावर प्रत्येक शेंगदाण्याचे 2 भाग करून घ्यायचे आणि पूर्व तयारीला लागायचं। म्हणजेच कुठलाही पाट किंवा पोलपाट घ्यायचं, त्याच्यावरती थोडंसं तेल पसरवून घ्यायचं, कारण पुढची प्रोसेस एकदम पटकन करायची आहे। तर एका कढईमध्ये 2 चमचे मी तूप घातलंय आणि 1 वाटी, जेवढ्या वाटीने मी शेंगदाणे मापून घेतले होते त्याच वाटी मी गूळ घेतला आहे आणि गूळ मंद आचेवरती छान वितळवून घ्यायचा आहे। गूळ मंद आचेवरतीच गोळी बंद होईपर्यंत शिजवून घ्यायचा। पाण्यामध्ये टाकून बघायचं गोळी तयार होते का, आणि त्याचा थोडासा आवाज सुद्धा आला पाहिजे। मग पटकन गॅस स्लो करायचा, त्याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे, मिक्स करायचे आणि आपण तेल लावून ठेवलेल्या पोलपाटावरती हे सगळं पसरवून घ्यायचं। थोडंसं चमच्याच्या किंवा लाटण्याच्या साहाय्याने हे पसरवून घ्यायचं आणि हलकं हलकं गरम असताना आपल्याला सुरीच्या मदतीने ह्याच्या चिक्क्या पाडून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्याला कट करून घ्यायचं आहे आपल्या आवडीच्या आकारामध्ये। चिक्क्या कट करून झाल्यावरती पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या। मग सुरीच्या मदतीनेच ह्या चिक्क्या एकदम आरामात निघल्या सुद्धा जातात। एकदम मस्त या चिक्क्या बनवून तयार होतात। तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज।